दळण घेऊन जा घरी आणि मी येतो आता किराणा दुकानातून आणि उद्याचं आमंत्रण आजच आहे बरं तुम्हाला. हो फर्स्ट क्लास उद्या तुम्ही संध्याकाळी हो कुटुंबासहित सगळेजण चूलबंद आमंत्रण उद्या आपल्या घरी येऊन जा तुम्ही. हो पण काय आहे म्हणलं, पूर्णाचा स्वयंपाक आहे का रोटगी आहे का काय बामगोई आहे का रामगोई आहे का आहे काय म्हणलं? नाही ना बामगोय नाही ना रे बा, फळे आहेत ना मस्त वाफेवर शिजवत नसते का ते. मस्त कणकीचे कोणी ज्वारीच्या पिठाचे मस्त वाफेवर शिजवलेले असते ते आणि वरणासंग मस्त तूप टाकून फर्स्ट क्लास लागते तर. आणि भाजी गिजी आपली भेंडीची म्हणा कायची कवड्याची गिवड्याची हो काय आहे ते करतेस ते आता, ते काही सांगायचं काम नाही. फक्त उद्या तुम्ही या अर्जंट. येऊ का मग मी आता? बरोबर येतो राव, उद्या किती संध्याकाळचं नाही का? बरोबर 7 वाजता. याच 5-6 वाजता आला की बस घराकडे. मग काय काय बोला आता पोट्ट पाठवतोच म्हणा, तसं काही विषय नाही. पण नाही म्हणलं ते आपला शिवलान बघून आलं नाही म्हणलं अजून. काय किती दिवस राहतील काय ते पुण्याला, का मालिकाला गेले का काय तिकडे फिरायला गेले? अरे कायचे बाबा, त्याला फोन लावला ते म्हणे 2-3 दिवस गोष्टच नव्हा घेऊ म्हणे तुम्ही. हो ते काय चिमणरावची आई त्या कंपनीत आहे ना ते. बिलकुल म्हणे आम्ही आता सगळं कंपन्या आणि हे ते काय पाहून राहिलो म्हणे. चिमणरावची आई म्हणते म्हणे बा अजून तुम्ही काय पाहायचं ते पाहून घ्या. शिवगड असं तसं. आता म्हणे आम्ही 2-3 दिवस काही येत नाही म्हणे. मस्त जेवण आहे, राहणं आहे, संध्याकाळी झोपणं आहे, दिवसभर फिरणं आहे. काय असं आहे बा चालू. एखादी कंपनी टाकते काय सांगा तिकून आल्यावर. हो काही सांगता येत नाही मध्ये जाता. हो तिकडे काय ते तिकडून शोध घेऊन सांगता येत नाही का. हो इकडे एखाद्या मिसळीच्या पिठाची नाही कंपनी टाकावं त्याचंही काही सांगता येत नाही. हो जाऊ दे येऊ दे 2-3 दिवसांनी म्हणा बा, काही टेन्शन नाही. हो चला या मग तुम्ही आता. हो मी जातो लवकर, पाहतो काय ते दुकानात घ्या. ओके. काही लावता का तुम्ही हो कुठं काय मंदिर आणि काय कोण बांधून राहिलं म्हणलं हो मला तर काही माहित नाही बा. अरे बाबा मोजणी झाली म्हणते त्याची. मग तुम्हाला काय माहित आहे, लक्ष्मणराव हे लाईने पाटील शांताराम घनघणे बाकीचे लोक आता तिथं मंदिरावर गेलते त्या वरच्या देवी मातेच्या. मग तिकडे ते बुरुजखेडचं मंदिर नाही काय ते हनुमंतरायाचं, मग तिथं बी मोजमाप केलं म्हणते त्यानं. मग आपलं 1.5 करोडचं एस्टिमेट आहे म्हणते त्या बांधकामाचं. तुम्हाला काय माहित आहे का? विचारा ना. ते आले शांताराम भाऊ. अरे शांताराम भाऊ, अरे या 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 हो इकडे या म्हणलं जरा. अरे बा काय गडबड? शांताराम भाऊ काय खरी गोष्ट आहे, आपल्या गावात मंदिर होऊन राहिलं म्हणते. आपलं ते मंदिर टेकडीवरचं हो आणि आपलं ते हनुमंतरायाचं बी समजा बुरजखेडचं खरी गोष्ट आहे ती. काय बोलता, तुम्हाला माहित नाही म्हणता? अरे बाबा लक्ष्मण हे आम्ही लाईने पाटील सगळे मोजमाप करायला होतो ना. मग कोणता चिन्नस्वामी मुत्तस्वामी कोणता आहे म्हणते बा तिकडला केरळचा. 1.5 करोड रुपये खर्च करून राहिला म्हणते ते. हो तेच आपलं ठेकेदार आणि तेच ते इंजिनियर. आपल्याला काही घेणं नाही, फक्त आपल्याला मंदिर आपल्या गावाल्यासाठी बांधून देणार आहे. हो मी तर म्हणतो बा आता काय लय खतरनाक मंदिर होणार आहे तिथं. काय बोलता राजा, मला तर कोणतं स्वप्नासारखंच वाटून राहिलंय. काय कसं काय मंदिर बांधून राहिलं आणि 1.5 कोटी काय कसं म्हणजे लाखानं नाही कोटीनच गोष्ट आहे बा इथं तर. कसं काय म्हणून खऱ्या गोष्टी आहे पण नाही खरं आहे. खरं म्हणजे खरंच आहे ना हे. मग इथं बुरुजकडे राज्य आहे म्हणजे त्याच्या आबाजी ते इंजिनियरला फोन करून त्याने सांगितलं म्हणते माझ्या आबाजी इथं राज्य आहे बा. आता आम्ही तिकडे स्थायिक झालेला, पण आमच्या आबाजीची इच्छा होती की बा इथं मंदिर मोठं बांधायचं. हो ते पूर्ण करून राहिला असं आहे ती. असं हो का. हो पण तरी बी लगाच कमाल म्हणून लागेल त्याची नाही का. हो जाऊ द्या ना. पण आता मला तर वाटते झाबरूचं लग्न त्याच मंदिरात होईल वाटते मग नाही. हो मोठं चांगलं मंदिर होते म्हणतात 1.5 कोटी रुपयाचं. सांगा आता काय होईन तुम्ही आता 3-4 महिने लागणच म्हणते समजा. नवरात्र दिवाळीपर्यंत कव्हर करतो म्हणे ते. हो मी आणलं बा लवकरात लवकर करा कोशिश. हो नवरात्रापर्यंत हँडल करून टाकू म्हणे. हो तसा अंदाज आहे त्याचा. पण आपण कमालच वाटून राहिले म्हणलं का नाही. हो ना त्याच्या आबाजीने समजा एवढा खर्च हो कसा काय करून राहिला असं काय सांगा. हो काय इतका पैसा कुठं चालला का जोड म्हणजे. अरे हे बा सांगतो ना देवदास, मला तर असं वाटते त्याचे आबाजी इथून गेले का नाही त्या बुरुज खेळून तर त्या मंदिरावर त्याने 100% काहीतरी सापडलं असन. आता ते मागं आपल्याला समजा जे घबाड सापडले अफवा झाली ते आपल्या गावात नाही. हो त्याच्यात कोयसा निघाला समजा आपल्या कंदील आबाजीला त्याचं ते गॅसनं हे झालं होतं. हो तर ते मला वाटते त्यानंच ठेवलेलं असन. बहुतेक त्यातलं सोनं काढून नेलं असन आणि कोयसा ठेवून दिला असन. हो मला तर वाटते त्याच्याच्यानंच त्याला मग आता पश्चाताप झाला असन. त्याला वाटलं बा काहीतरी म्हणजे दान धर्म करावं तर मंदिरच बांधावं. हो असा मला अंदाज दिसून राहिला त्याचा. बहुतेक तसंच असलं पाहिजे ते. हो बरोबर आहे. तुम्हाला आता समजा आता तुम्ही जे म्हणता की बा आम्हाला कोयसा सापडला. हो आता ती खरी गोष्ट आहे म्हणलं लागेल नाही का. हो पण काही लोकांना अजूनही डाऊट आहे. घरचीले तर अजूनही डाऊट आहे. हो यायला सापडलंच म्हणते, पण मी त्याला सांगतो ना अरे कोयसा सापडला ना त्याईले. हो पण ते काही ऐकत नाही. हो पण बरोबर आहे तुम्ही बोलता ते. त्यांना लेकानं कोयसा ठेवला आणि ते त्यातलं सोनं काढून नेलं आणि आता त्यांना ते मंदिरासाठी खर्च करायला तयार आहे. असं त्याचा अंदाज दिसून राहिला मला. असं आहे ते. मग ती म्हणतं तेच बरोबर आहे तुझं. त्याला जे माल सापडला त्यातला काहीतरी हो प्रमाणात ते आता इथं दानधर्म करून राहिला मंदिर बांधून. हो त्याला सापडलं का ना सोनं तिकडे घेऊन गेला आणि आपल्यावर नाव आलं. हो मग काय तर पण तरी आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकला. हो कंदिलाबाजीनं. हो कंदिलाबाजीला लस फोन येत जायचं. हो मला पेरण्याला पैसे द्या, मला खताले पैसे कमी आहे. कोणी म्हणे मला बोर मारा लागते आणि काय करावं लागते. हो माझी भीत पडली तर शेवटी कंदिलाबाजीनं मुंगशीराम भाऊनं हो डायरेक्ट पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकला. हो जर कोणाचं म्हणणं असन बा हो आम्हाला घबाड सापडलं. हो आमच्या 9 लोकांचं नाव आहे त्याची संशयित म्हणून. हो तर म्हणे बा हो आमच्या 9 घराची तपासणी करा
नाही तर जर सापडलं नाही हो तर तुमच्यावर दावा ठोकतो म्हणे आता. हो बिलकुल. कोणं का आमची कंप्लेंट केली हो त्याच्यावर दावा ठोकणार आहोत आम्ही आता. हो कोणी असो ती मग. हो गेलते ना आता एक दोघं गेलते ना, आता सांगत नाही का तुम्हाला माहिती असेल ना. संकेतचे बाबा आहे ते समजा एक दोघं गेले होते. ते आलेत मग तोंड पासली करू. हो आता शेवटी काही सापडलंच नाही तर काय होणार आहे. असं आहे ती. ते बरोबर आहे म्हणा, दावा गिवा तुम्ही बरं ठोका त्याच्यावर कोणावर बी. हो पण लेकाचं असूनही असं मनाला वाटतच नाही का, असं वाटते तुम्हाला सापडलंच का काय माहीत. हो पण नाही, तुमचंच खरं आहे म्हणा, तसा काही विषय नाही. बरं काय होतं बाबा, काय गडबड? बरं काही नाही, ती पण उतारायचं उद्या म्हणलं करून घ्या आता. पेरणं पण झाले. हो चला आटपून घ्या आता. मेवणी बा येऊन राहिले, बळभाऊ येते आणि म्हटलं आपली लोक आता 4 लोक बोलायला तेवढंच बरं वाटते आता. पिकं गिकं चांगलं आहे म्हणा, पाण्याचं प्रमाण कमी आहे पण आता बरं आहे सध्या. असं असं हो का, त्यासाठी नाही किराणा सामान समजा. हो आता बाकीचं मसाला हे ते तेल गिल सगळं सामान आता घेऊन जा लागेल ना. हो आता कसं 5-25 लोक आता. तुम्ही येता बरं, नाही तर मग सांगितलंच नाही. तसं बोलायला पाठवतो तुम्ही पोट्ट उद्या संध्याकाळी. चला द्या बरं सामान आता. मी सांगतो ते लिहा पटपट. चला करा मोकळ्या लवकर. ओके. काय रे जो, काय लय दिवसांनी योग आले पण नाही का. योग येणारच होते ना. मग काय आता भाऊन विषय काढला. हो म्हटलं चला बा. हो काय सांगा मग आता तुम्ही बोलावलं. चला बा आता आमच्या दोन्ही भाच्या आल्या वाटते नाही. कधी आलं नलू? आता झालो मामा, सकाळी झालो 9 वाजता. हो थोडं कसं आईला मदत होती आणि कसं आहे तुम्ही येणार म्हणून समजलं. चला म्हटलं मग. आहेच ना तसं. मग काय दादा भाच्या म्हणजे माया काय साधे सोपं आहे का. डॉक्टर नर्स हे ते. बाकी हो जवळ बा. हो बाकी मस्त कार्यक्रम ठेवला. अरे पाय घे धुवायचं काही गरज होती ना. हे तांब्याचं बाबा हे गंगा हे ते काही गरज नाही ना. घरी काय आम्ही बसलो की बिलकुल इथं आलो गाडीत मी. हो माती नाही लागत. नाही हो असं असते करायचे. हो घ्या घ्या पाय घे धुवा मस्त. हो बाकी आता काय प्रवास वगैरे चांगला झाला, काही अडचण रस्त्यानं काही नाही. फक्त ते जेसीबी होती म्हणतात उभी. हो शेवटी आम्ही गाडी तिकून घेतली बा दुसऱ्या रस्त्याकडून. आता आपल्याला सगळं माहितीच आहे ना. हो पण बाकी काय म्हणत शांतराभाऊ, गावात मी रस्ते गिस्ते बिलकुल टकाटक झाले पण. हो घरं गिरं हे ते बरेचसे. हो एकदम बाबा. तुम्ही तर सोलर टाकलं वाटते का, छपरा टाकला काय? अरे बाबा स्लॅब आहे त्याच्यावर, फक्त हे कौलं शोसाठी लावलेलं आहे ते. मग काय स्लॅब आहे ना त्याच्यावर हे आपलं सोलर आहे. मग काय छपरावर सोलर असते का. तेच म्हणलं बा, छपरावर कसं काय सोलर लावलं बा. हो ना, पण बाकी मस्त राहायच्या प्रगती पण गावाची काही म्हणा. हो पहिल्यापेक्षा लय झालं पण. होणारच आहे ना प्रगती. आता घबाळाचा माल नाही दादा. होणार स्लॅब टाकला वाटतं आता जवळ नाही का. हो सगळी घबाळाची कृपा नाही का. होणे आता लागतो कवलंच होते. ते काय आता जवळ बाला कोणत्या गोष्टी कमी आमच्या. पोरीचा पगार. हो आता शेतीवाडीचं उत्पन्न आहे भरपूर काढा तुम्ही. बरं हो ना, आता तेच आहेच म्हणा. आता उत्पन्न कसं आहे, मेहनत केली की भेटते. हो असं आहे. आता आम्ही कसं 2-2 पिकं घेतो असं तसं चालूच असते. हो बरोबर जाऊ द्या आता, ते तर चालतेच आहे. चला म्हणलं हातपाय धुवा आणि आतमध्ये बसाची आगी घेऊ. हो स्वयंपाकाला टापटे पण अजून काही सुरुवात नाही ना. 5 वाजून राहिले. आपण वाटत वाटते आता नाही का. हो असं असं हो का. बरोबर ठीक आहे ना. होय ना आराम म्हणून. आता काय आम्ही मुक्का भिजाव का नाही. हो चला चला. हो घ्या म्हणलं मनमोड साहेब. हो घ्या पाय धुवून घ्या आता. बसू आतमध्ये. हो चला आता बसली टीव्ही लावली की बसली आपल्या ऐक. हो चला चला. दादा हो चहा घेतला ना. हो तेच म्हणलं मी आता थोडं बघाले पाहिजे थोडं काय चालू काय नाही बाहेरचं. जगन चाय आले आता. हो आता हे दोघी मुली आपल्या. हो चालू आहे आता बाकीच्या बायावरातून आता आल्यावर आता ते म्हणे येतो येतो अजून याचा पता नाही. तर म्हणलं आम्ही लागतो आता काम कमी. हो बसा तुम्ही टीव्ही लावा पेपर वाचा. हो येतो मग. नाही नाही आता काय टीव्ही घेऊ बसतो ना आता. आहे ना जवळ बा असल्यावर काय आता आम्हाला मनोरंजन. हो करा तुम्ही स्वयंपाकाला लागा. हो काही वांधा नाही. बरं झाला आता नाही का. हो चहा पण झाला आता. हो नाही तरी 8-9 वाजून वाटते नाही चंद्रभाऊ. हो तरी 8-9 वाजून स्वयंपाकाला अंदाज वाटते मला आता. 8-9 काय हो 7 वाजे लोक स्वयंपाक तयार. मग काय काय टाइम लागते हो. फटाफट फळे झाले आपलं भाजी वर. आणि काय असते ते 2-3 आयटम माहिती. मग काय काही लोड घेऊ नका तुम्ही. हो 7 वाजता जेवण आहे. मग काय आता चहा पण घेतला आता काय तुम्हाला टेन्शन आहे. पेपर वाचत बसा मस्त. हो मी थोडंसं पात्रगत्र आणतो. हो आणाचे राहिले पात्र तेवढे फक्त दुकानात काल नव्हते तर. हो घेऊन या म्हणलं आता. आता हो हे चालले बाहेर नाही का. हो ना थोडीशी माहिती काढावं लागते ना गावातली. अरे आम्ही हे बा मी काय म्हणतो जाऊ बा, तुम्ही तुमचे कामं करा. हो आमच्या मागं काय आम्ही काय बसतो. हो आम्ही म्हणतो इथं टीव्ही पाहिल्यापेक्षा थोडंसं येऊ का बाहेरून जरासं. हो जरा हवा पालटे होते जरा बरं वाटते गावातून आलं की. मग फारच चांगलं या ना तुम्ही. हो या चक्कर मारून या काही विषय नाही. हो आता काय आता एरी बसून बी. हो नाही तर बसा तर बसा नाही टीव्ही लावून देतो मग. नाही टीव्ही काय लावता. मारतीला भेटायला लागते मला. आता मी बॉल तिकडे गेलोच नाही मी अजून. येतो भेटून तिकडे मी. अच्छा मारतील का. हो या ना मग त्याला भेटून चालते. हो चालते या तुम्ही पण लवकर येतं. जास्त टाइमपास करू नका बरं. याच्या त्याच्या घरी चहा पिऊ नका. हो चांगलं मस्त फर्स्ट क्लास जेवण आहे हे आहे ते आहे. हो ठीक आहे मग. हो काही वांधा नाही या तुम्ही. मी बी येतो. चला मग आता आम्ही येतो मग मारतीच्या घरून येतो. अजून इकडून तिकडून फेरफटका मारली की वापस. हो चला मग. आता काय फोनही नाही सुचते आता. हो 2 मिनिटं बरोबर जाऊ ना सोबतच. हो कोण आहे पाहू द्या. हॅलो हां बोला कोण बोलता म्हणलं. हॅलो नमस्कार शांतारामजी. ते मी इंजिनियर साहेब बोलतो म्हटलं. काल आपण ते मंदिराचं मोजमाप केलं का नाही. हो तर म्हटलं त्याचे नकाशे तयार केले मी. हो तुमच्या व्हॉट्सअपवर 3 प्रकारचे टाकलेले आहे म्हटलं मी. त्यातलं तुम्हाला कोणतं पसंत येते. हो त्या हिशोबाने पहा मग. आता दोन्ही मंदिराचे 3-3 पाठवलेले आहेत कॉपी. तर त्याच्यानुसार तुम्हाला कोणता त्यातला म्हणजे प्लॅन सक्सेस चांगला वाटते ते तुम्ही मला सांगा. त्या हिशोबाने मग आपण काम करून टाकू मग. बरं हो ना काही हरकत नाही. पाहतो मी सांगतो तुम्हाला. हो काही विषय नाही. थोडं सध्या गडबडीत व्हा म्हटलं मी.
गडबडी येत नाही का? असं 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 मंदिराचं बांधकाम बापाले का कसं काय म्हणा बजेट? बरोबर, ठीक आहे ठीक आहे, नंतर करतो मी तसा. पण आता फक्त एक तुम्हाला विचारायचं होतं, आपल्या सिमेंट कुठे ठेवता येईल म्हटलं, कारण की सिमेंट आता एक ट्रक पाठवून राहिलो मी, मोठा ट्रक, आणि लोहा. लोहा समजा आपलं 10 टन, आणि बाकीचं गिट्टी रेती हे ते सगळं आता मटेरियल पाठवून राहिलो. तर फक्त सिमेंटचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते कुठे ठेवा म्हटलं आम्ही. सिमेंटचं म्हणता का? बरं, सिमेंटचं असं करा तुम्ही, सिमेंटचं आपल्या वावरातल्या खोपडीत नाही लागायचं, पाणी लागेल तिथं. तुम्ही सामाजिक सभागृह आहे की नाही आपलं, तिथं टाकून द्या सध्याचं, आता काय इलाज नाही ना. त्याच्यात टाकून द्या, आणि बाकीचं मटेरियल जाऊ द्या तिकडे. बरोबर बरोबर, ठीक आहे मग, ठीक आहे. तेच विचारायचं होतं. आणि बाकी म्हणलं सांगा लवकर मला ते, त्यातला कोणता प्लॅन तुम्हाला आवडला ते. चर्चा करून काय काय नाही तर समजा आपलं 1.5 कोटीत बसून जाते मग सगळं ते. टेन्शनचं काम नाही. बापरे, 1.5 कोटी? बापा बापा, मंदिर 1.5 कोटी जायचं आहे ना, किती दाबले रे बा, मिळाले का? हो ना हो ना हो ना, ठीक आहे ठीक आहे. पाहू ना आता, मी सांगतो तुम्हाला, विचार करून सांगतो. ठीक आहे, ठेवा मग आता. अरे बाबा, का म्हणलं, कसं काय म्हणलं? काय शांतराभाऊ, मंदिराचं काय सामान हे येऊन राहिलं म्हणते काय? अरे काही नाही ते आपला काही विषय नाही त्याच्या. ते कसं, ते एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं कबूल केलेला आहे की ते मंदिर बांधायचं बा. खूप धनाढ्य व्यक्ती आहे ते. रामपूरला राहिले होता पहिले, बाजूनं गाव नाही का, ते आपल्या शेताच्या तिकडे, खोरीच्या तिकडे. तर त्या गावाचा माणूस होता ते. आता कुठं केरळला आहे. तर ते बांधकाम करून राहिला. असं आमच्या गावाचा काही संबंध नाही, फक्त ते सहकार्य करावं लागते ना. आता आलं लक्षात नाही का? 1.5 कोटी रुपये, हो ना, कोण देते रे बाबा? नाही, पण आम्हाला तर काय असं विश्वासच नाही वाटत बा, इतका मोठा पैसा कोण खर्च करून राहिला पुढच्या व्यक्ती तर. नाही, अरे विश्वास तर कोणाच नाही वाटून राहिला, आम्हाला नाही वाटते आतापर्यंत. मग काय तर, ते आता इंजिनियर आणि ते ठेकेदार काल आले, आणि ते सगळं मोजमाप केलं ना. आता ते आता मला म्हणे बापा लक्ष द्या. मला ठीक आहे, काही हरकत नाही. तर ते आता चालू आहे आता. तसं काही आपल्याला लोड नाही त्याचा, त्याचं ते पाच बसून लोड नाही का? आता तर बिलकुल 100% समजलं. काही तर माहिती भेटली आता. अजून गावातून थोडीशी माहिती घ्यावी लागते आता, नाही का? 100% घबाड्या गावात मी आहे, आणि यायला पोचवलेला आहे. थांबा तुम्ही आता. बरं बरं बरं, नाही ते तर आहेच म्हणा. जाऊ दे, आपल्या काय करायला लागतं, तुमच्या गावाचा विकास होऊन राहिला, बस चांगली गोष्ट आहे. बरं बरं, चला मग येऊ आता. बाहेरून नाही का? काय तुमचं सामान घेऊन या तुम्ही दुकानातून. आम्ही येऊन येतो. मारुतरावची जात आहे मध्ये यायले. हो चला चला. हो ना, आम्ही आता आताच फोन येत होता का द्यायचं मी. चला चला. चला. दिसून राहिलं काय लागला रे? वैयक्त का नाही रे बा? इतका मोठा तू तर बापाला घाललास बाबा. शिडजीत झाला तुझा. अरे बाबा का बळबू आहे का? काय बळबू रे जो काही आलं काय पता नाही आम्हाला तर. अरे भावा, आता कुठे तुला आठवण आहे आमची? मग काय तर, आता आम्हाला येते आठवण तुझी. आपली तर भाड्या नव्हता तुझं, पण का मस्त बांधलं, पण दुकान की घर खुर्शी केंद्र टाकलं नाही रे. बापा, माल तर का 7-8 लाखाचा आहे वाटते बा. किती मोठा माल आहे बे. लागतेच ना मग. किती महाग आहे, खत किती महाग आहे, औषध किती महाग आहे. माल तर आता लागणारच आहे 7-8 लाखाचा. मग त्याला काही इलाज आहे? अरे हो ना, पण आता तेच म्हणून राहिलो, लाऱ्याची परिस्थिती काय होती त्यावेळेस. अरे बापा, माहिती भाड्यानं राहते ते. सांगतो ना, फवारे मारे फवारे. लोकांचे ते प्लॉटमध्ये तोंडकट होय का नाही. घराच्या शेजारी मागून मागून तर ते फवारे मारत जाय. ते गणेश चेती आहे, चेती काय करू राहिला? ते चेतन आपलं हळद आहे ना, आपलं शिवलाल भाऊ त्याचे बाबा, दोघं मिळून हळद आहे ना, खरेदी हळद. आता त्याचे बाबा गेलेल्या गावाले. आता हे दोघंच जण पाहून राहिले हळदचं. आता हे भुसण्या आणि आपलं चेतन. ते माहिती आहे म्हणा मला, हळद आहे म्हणून शिवलाल भाऊची आणि बबनरावची. पण ते चेतन तिथं काम करते माहिती नाही मला. असं म्हणजे तिथंच काम करू राहिला तर ते, नाही का? असं नोकरीचं काही जमलं नाही वाटते मग. ते कायचं नोकरीचं कराय बळवू. मग काय तर मोठं कठीण काम झालं आता. मग काय तर भविष्य गरीब खराब आहे पुढचा आता. आपापल्या पायावर उभं राहा लागते. म्हणून दादा बुडा म्हणे खुर्ची केंद्र टाकून देतो बा, चल दे तिकडे. बाकी आता पुढे काही खरं नाही राहिले. पेपर फुटणं, ढमकन काही मजा नाही राहिली याच्यात. बरोबर आहे, नाही का? असं नोकरी काय नाही, एवढं मोठं घबाड सापडल्यावर गावात नाही. म्हणूनच बरोबर दुकान लावलं, नाही का? देवदास संस्थेने, नाही का? हे सामील आहे याच्यात समजा. बरोबर, गाडी कोणाची नाही म्हणलं. हे आपली गाडी कोणाची हो? लय सुपर गाडी दिसून राहिली. अरे आपली आहे ती गाडी. मग काय आता 8 दिवस झाले बाबानं घेतली. आपल्या जवळ बाबाचीच आहे, सेकंड हँड आहे समजा. त्यानं घेतली नवी. हे नवीच आहे समजा, 1 वर्ष झालं तर घेऊन घेतली. मग आता कसं आहे, मोठी फॅमिली आहे आपली. एक तर कसं आहे, शेतीवाडी हे ते म्हटलं, एक गाडी पाहिजे होती आपल्याला, तर घ्यायची तर मग कशी राहिलंच मग. बाबा तुमची आहे नाही? हो ना, तेच तर म्हणलं बा, तुम्ही बुलेट घेऊन दिसत जा मला घ्या. पण गाडी नाही खतरनाक घेतली पण, नाही का? मस्त आहे मस्त आहे. बाकी काय म्हणते बा, लक्षण भाऊ बरं आहे? काय आलो भाऊ, चांगला पद्धतशीर चांगला आहे ना आमचं. चांगला आहे पद्धतशीर. धाब्याचं आपलं बरं आहे. धाबा चालू नाही. शेतीवाडी बस असं चालू आहे बा. काय करता आता, गरीबी काय सांगू नका बा. गरीबी कायचं पा बरं. आता एवढ्या मोठमोठी दुकानं, एवढ्या गाड्या. ते जेसीबी कोणाची होती? जेसीबी दिसते ते झुमरेची म्हणते बा. रस्त्यानं आडवी लावायला ते आम्हाला जाता नाही. आम्ही गाडी घेऊन आलो ताई. बाबा ते लय बयाळ आहे. मग काय तर कुठे लावून देते. दुकानात गेलं की ते रस्त्यावर लावते आणि चाललं पयाला सोय. मग काय तर ट्रॅक्टर सारखं जेसीबी चालवते देते. मग काय तर अगो आहे ते. नाही आहे ना, झुमरे आगाव टाकलं ते. मग काय तर कुठे गेलं दिसलं नाही का ते, कुठं आहे ते? काय तर तिथं वाट पाहू राहिली ते आपलं शांताराम भाऊची. तर काय जेवणाचं काही आहे? काय आम्ही त्याच्यासाठी थांबलो म्हटलं. आता दुकान बंद करावं लाऱ्या म्हणून थांबा, तिकडं वाज आहे काय तर. काय म्हणते कुठं आले ते, झालं का नाही ती पण उतर जेवणाचं? कुठं काय बाबा, माझ म्हणा डोळा. मग काय आम्ही आल्यावर सुरुवात झाली. मग मला वाटलं आम्हाला काय भाज्या लसण निसाला होते काय करा. मग काय आता मला वाटते 8-9 वाजते. मॅन चला यायले जरासा हवा घेऊ, गावातून फिरून येऊ. काय करता, कुठं बसा हॉलमध्ये आता टीव्ही पाहत.
बरोबर आहे ते, पण आम्हाला म्हटलं बुवा आता कसं त्याने आम्हाला 6:30-7 वाजता यायचा म्हणे. म्हणून आम्ही आता वाटच पाहू राहिलो होतो काय कुठं काय आहे तर. आम्हाला म्हटलं बुवा आला निरोप की चालले. ए बाबा तुम्हाला काही माहित नाही. हो 8 नाही 10 वाजून रातचे काही सांगतात नाही. मग काय तर माणूस कोणता शांताराम म्हणते म्हणते. मग काय ती पण उतारा काय म्हणते रातचे 12 वाजून सांगतो तुम्हाला. हो पाहिजे तुम्ही 8-8:30 लोक होऊन जाईल म्हणे असं म्हणे. फोन लावून पाहिला होता आम्ही आता. पण जाऊ द्या आता, बसा ना आतमध्ये, या ना जरासं. पाय ठेवा ना आमच्या दुकानात. या बसच लागून काय करता तिकडे मारतीच्या घरा कुणालो मारतीच्या घराला कुलू काय करा मारते कुठे गेला का ते त्याचं काय सांगा लागते हो. मग काय तर हो ते काय त्याचा बुडा गेला तिकडे पंढरपूरले. हो बुडी इथं आता शांताराम भाऊची स्वयंपाक आले आणि मारत्या गावात नीट रवटून राहिली इकडे तिकडे. त्या वट्यावर बसला ते वाट पाहून राहिली जेवणाची. मग काय तिकडे बसला ते. हो तुम्ही दिसले की ते खुरकलं तिकडे. बरोबर आहे ते. मी दिसलो की बातल्या रस्ता कलटतो तिथे. हो जाऊ दे कुठं जाते ते आला की सांगतो त्याला गंमत काय तर. हो ना बाबा 6,000 रुपये आखिले त्याला पैसे दिले म्हणते. हो लय पैसा आला का मारते जोडले का अरे जाऊ द्या ना त्याच्याकडून नाही लागतं मारते या जाऊ द्या. हो ते कसं आहे मोठेपणातच चालला. हो या तुम्ही अंदर बसा. हो या बरं ठीक आहे चला मनमोड साहेब बसू जरा हा. हो ते चर्चा करीता मग तोपर्यंत होतेच त्या स्वयंपाक तिकडे. हो चला बसा अंदर. बाबा कुठे आहे आवाज ना. हो तिथं शांतराम भाऊ तिथं आपलं जेवण आहे म्हणलं. संध्याकाळी 8 वाजता. बाबा जेवण आहे नाही. हो का बरं येतो मी सांगतो. मग आईले हो माझ्या बाबा नाही घरी. हो तिकडे गेले बाहेर गेले. तर सांगून देतो मग आईले सांगून द्या. हो 8 वाजता या म्हणा तिकडे शांतराम भाऊच्या घरी. बरोबर. आणि ते याला बोलावलं का रे. आपलं ते वाईटनी हे लाईट आपलं ते किसन्या देवबन भाऊचं पोरगं. बोले का ते राहिलं नाही ना. हो त्याला बोलावं लागलं का. त्याला बोलावच नाही आम्ही तिथे भुललो होतो वा त्याला सांगा म्हणलं आपला दुष्ट म्हणलं ते किसन्या. जा तुला सांगतो काही वांधा नाही. हो त्याच्या आईला सांगा लागलं त्याला सांगतो. त्याच्या बाबा तर घरीच नाही. बरोबर जा तुम्ही तिकडे जातो आम्ही आता इकडे झालं की. तेच म्हणलं बा नाही तर भुलशान मग. मी सांगतो मग आजीले माईले. हो मी बी येतो. ठीक आहे मग. काय कसं रे म्हणून म्हणलं आले ना तुम्ही जाऊन तिकडून. काय म्हणते शांताराम भाऊजी तर काही आहे ती पण उतरायत जेवणले का. हो ना पाहिजे ना आता 7:30 होऊन राहिलं ना. आपल्याला म्हणजे 6 वाजता पण येऊन बसा ना असं करा. काय अजून तर काही बोलावले आलं नाही वाटते बा. काही दिसून नाही राहिलं कोणी. ते पहा मारती आता चक्कर मारून आलो आम्ही. हो आता ते भेंडी गिंडी चिरणं भाजी गिजी चिरणं सुरू आहे बायाची. हो मागच्या साईडनं अंगणात त्याचा स्वयंपाक सुरू आहे. आणि ती वाफेवरती ते काय म्हणते ते फळ. हो ते आता करणं सुरू आहे आणि काढणं सुरू आहे. आता त्याला टाईमच लागते ना. मग सांगतो ना 100% 8-9 वाजतेच आपल्याला पाहिजे तू. बाबा 8-9 वाजते नाही. हो ना पाय बरोबर आपण जेवलो नाही असं वाटलं बा चाय नाही पिलं मी आणलं बा चहा पिला तर भूक वाढवायची. हो ना 6 वाजता जेव्हा आम्हाला बरे खाल्लं आता दहीन द्यायच्या वेळेस काय भारी म्हणणे का. पण आता जाऊ द्या ना आपल्या काय खायला लागते. हो अजून वाटतो अलदा 1 घंटा. हो नाही त्याच्या घरापाशी झाला ना बसू. हो जवळ बसलं की मग कसं त्याला वाटते बा लोक आले तर जरा घाईनं तरी कळती ना. असं वाटते बा मला. ते म्हणलं काही जाण्याला ग तिंका काही येऊन राहिला बोलावले बहुतेक बोलावलेच येऊन राहिले वाटते. हो ते येऊन राहिले शांताराम भाऊ इकडे. अरे काय इथं आहे का तुम्ही. अरे चला ना बाबा जेवण करत नाही आता. काय किती वाजता येतं म्हणलं. बोलावले पाठवलं पोट आलं नाही का इकडे. आता अजून स्वयंपाकाचं टापटीप पण नाही म्हणते हे म्हणते झाले म्हणते जेवायला चला. अरे शांताराम भाऊ काय जेवण हो ना बा भूकही नव्हती आम्हाला. पण आता काय तुम्ही म्हणता म्हणून या लागून राहिलं ती. हो येऊ ना आता. हो येतो तुमच्या घराकडे. हो 8-8:30 वाजणच नाही का. हो काय झालं का सगळं निपटलं. अरे बा 8-8:30 कुठं वाजवता. उशीर होते ना अजून बायाच्या पंक्ता हे ते. चला लवकर. हो उशीर नका करू. चला घरी अंदर बसा चला. म्हणता का नाही तर मग पावणे गुन्ह्यात होऊ द्या. हो तसं काही जास्त भूकच नाही. हो पण आता काय हे पोटाले तर देणार आहे. नाही का कसं करता मग चालतं का वाढते कसं चालतं मग. चला मग आता काय करता आता. हो चांगली कडनं भूक लागली तिकडे. हो बरं चला मग जाऊ दे तिकडे. हो चला हा आलो शांताराम भाऊ. हो चला बाबा चला या लवकर या मग. मी सरपंच साहेबाला आवाज देतो तिकडे देवदासला आवाज देतो. हो नाही पोट्टी कुकडे गेले काय समजाले मार्ग नाही. अरे चला म्हणलं जेवाले. हो चल म्हणलं देवदास चल या लवकर घराकडे चल. मग आजी मग बसू बैठकीत. हो 1 घंटा बसणं आहे आपल्याला. हो चला हो काय करता आता इथे बसल्यापेक्षा नाही का. चला तिकडे बसू. अरे नाही ना बा थांबा इथंच थांबा. तिथं माझ्याजवळ आहेत ना बाळभाऊ आणि ते मानमुळे फालतू दिमाग खातीत ते. हो तुम्हाला माहिती नाही माझ्याजवळ बाचा. हो निरा किरकिर दिली लावून की बस दिल लावून. जाऊ दे ना भारतीय काय थोडं काय टेन्शन घेतं. मग काय हो बाळू असले मजा येते. हो चला हो बस मस्त मैफिलीत बैठकीत जरा गप्पा गोष्टी होते. मग कसं जेवायचं मग तिथपर्यंत लवकर होत जाते. चला बरं जाऊ दे चला भारतीय चल. आता तुम्ही म्हणता बा. हो बरं चला मग जाऊ दे आता बैठकीत बसू. हो चला मग तिकडे.